2030 पर्यंत स्मार्टफोन नसतील असा दावा प्रसिद्ध उद्योजक इलन मस्क यांनी केला आहे। त्यांच्या या दाव्यानंतर टेक इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे। इलन मस्क यांनी कॉल आणि मेसेजसाठी एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। सध्या आपण वापरत असलेले स्मार्टफोन हे स्मार्ट डिव्हाइस नाही तर हे एआयचा एक पार्ट आहे। तर भविष्यात माणसं जी गॅजेट वापरतील ती थेट मोठ्या सर्व्हरला जोडलेली असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माणसाच्या मनातले विचार सुद्धा ओळखायला शिकतील असा दावा मस्क यांनी केला आहे। येत्या 5 ते 6 वर्षांमध्ये स्मार्टफोनकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल। स्क्रीनवाल्या डिव्हाइसऐवजी आता असे गॅजेट येतील जे फक्त आपल्या आवाजाने आणि विचारांनी काम करेल। भविष्यातली एआय टेक्नॉलॉजी इतकी जबरदस्त असेल की माणसाच्या गरजा, भावना आणि मूड सुद्धा समजून घेईल। याचा अर्थ कोणताही बटन न दाबता डिव्हाइसला आपोआप कळेल की तुमचं म्हणणं नेमकं काय आहे। ओपन एआय सारख्या कंपन्या आधीच यावरती काम करत आहे। रिपोर्टनुसार ओपन एआय एक स्क्रीनलेस एआय डिव्हाइस बनवत आहे जे डिस्प्लेशिवाय तुमची डिजिटल कामं करेल। ही टेक्नॉलॉजी आली की स्मार्टफोनची गरज संपुष्टात येईल। या भविष्यातल्या एआय डिव्हाइसमुळे ॲप आणि ऑपरेटिंग सिस्टीमचं महत्त्व कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात जे स्क्रीनवाले फोन आहेत ते आता इतिहास जमा होतील। एआय आधारित गॅजेट फक्त तुमचा आवाज नाही तर तुमच्या मेंदूशी जोडले जाऊन तुमचे विचारही समजून घेतील। येत्या वर्षात माणूस आणि एआयचं नातं इतकं घट्ट होईल की फोन चालवण्याची गरज संपून जाईल। म्हणजे 2030 पर्यंत कॉल आणि मेसेज करण्यासाठी आपल्याला स्मार्टफोन नव्हे तर आपल्या स्मार्ट मेंदूशी जोडलेल्या एआय साथीदाराची गरज असेल। तर 2030 पर्यंत खरंच स्मार्टफोन नसणार आहे का? तुम्हाला या दाव्याबाबत नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।